एकदा राजाचा तापा रस्त्याने येत होता. तापा येताना बघून एक गरीब बिचारा म्हातारा त्या तापा येताना बघून रस्त्याच्या बाजूला उभा राहिला. पुढं राजाचा शिपाई आला आणि त्या म्हाताऱ्याला हाकललं. म्हातारा म्हणाला तरच. त्यानंतर सैनिक आला, त्यानं म्हाताऱ्याला ढकलून दिलं रस्त्यातून बाजूला आणि पुढे गेला. म्हातारा म्हणाला तरच. त्यानंतर सेनापती आला, त्यानं धरून म्हाताऱ्याला बाजूला केलं आणि तो निघून गेला. म्हातारा म्हणाला तरच. त्यानंतर राजे महाराज आले, त्याने मेहनातून खाली पालखीतून उतरले आणि त्या म्हाताऱ्याची विचारपूस केली आणि परत जाऊन रथात बसून निघून गेले. म्हातारा म्हणाला तरच. तरच याचा अर्थ असा की प्रत्येकजण आपल्या पायरीप्रमाणे पदाप्रमाणे त्याच्याशी वर्तन करत होते. कुणाचं पद बोलतं, कुणाचा पैसा बोलतो, कुणाची ताकद बोलते, कुणाची वाणी बोलते. प्रत्येकाची बोलण्याची आणि वागण्याची पद्धत ही त्याच्या पदानुरूप, संपत्तीनुरूप आणि त्याच्या लेवलच्या मानेनं असते आणि हे आपण समजून घेतलं पाहिजे.